नमस्कार मित्रांनो. तर आपण गेल्या वेळी दाखवलं होतं हराळीवरती टमर आणि टाटा मिट्री मारलं होतं. बऱ्यापैकी हराळी जळली होती, पण पूर्णपणे नाही जळाली. शेंडं जळाले, पण त्यानंतर परत आणि फुटून आली हराळी. पण आपण आता हे राऊंड अप मारत आहोत. आता काय ऊस जरा उंच आलेला आहे आणि खालचे सगळे पाले वाळलेत ऊसाचे. ऊस आता सध्याला 8, 9, 10 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. आणि आता आपण खाली याला राऊंड अप मारून घेणार आहोत. 1-2 साऱ्याला मारून बघितलं राऊंड अप. आता ती पूर्णपणे हराळी वाळले आणि ऊसावरती पण काय परिणाम झाला नाही. त्यामुळं बाकीचं पण मी हे राऊंड अप मारून घ्यायचं ठरवलं आहे. तर चला तर दाखवतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते जिथं राऊंड अप मारलं आहे तिथं कसं आहे ते दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हे इथं राऊंड अप मारलेलं आहे आणि हे राऊंड अप मारलेलं एकदम असं हराळी वाळत चाललेली आहे पूर्णपणे मुळापर्यंत. हराळीची कांडी पण सगळी वाळलेली आहे. तर टमरनी कांड्या वाळल्या नव्हत्या, नुसतं पाले वाळले आणि परत त्याला फुटवे सुरू झालेत. मग आता आपण हे राऊंड अप सगळीकडे मारून घेणार आहोत. आणि राऊंड अप मारल्यामुळं काय खालचा पाल्यावर वाळल्या पाल्यावरती, ऊसाच्या वाळल्या पाल्यावरती थोडं राऊंड अप पडल्यामुळे ऊसाला काय फरक पडला नाही. ते कृषी सेवा केंद्रवाले तसे सांगितले होते. खाली वल्ला पाला असला तर मारू नका म्हणून सांगितले होते. आणि 8-9 कांड्याला ऊस गेल्यानंतर खाल्ला पाला आमचा सगळा वाळलेला आहे आणि आपण राऊंड अप मारून घेतला आहोत. इथं बाकीचं पण आता राऊंड अप मारून घेणार आहोत. आणि हे पण आहे की हे आपल्या जिम्मेदारीवरती मारायचं आहे, कोण जिम्मेदारी घेणार नाही. हे राऊंड अप हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड असल्यामुळं, तणनाशक असल्यामुळं कोण जिम्मेदारी घेत नाही. हे आपल्या जिम्मेदारीवरती मारायचं आहे. खाली वल्ला पाला नसला पाहिजे. वल्ला पाला असला तर ऊसाला धोका होऊ शकतो. त्यामुळं जेणेकरून तो खाल्ला पाला पूर्णपणे वाळल्यानंतरच आपण हे हराळीला राऊंड अप मारू शकतो. बघू शकतो पूर्णपणे वाळलेला आहे राऊंड अप. बघा, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि RK फार्मिंगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.